मी सकपाल बंधूंच्या शुभ हस्ते आपण ही पैठणी देत आहोत. पण मी सांगितलं, मी पहिल्या मॅचला कॉमेंट्री करत असताना सांगितलंच आहे, मानाची पैठणी आपण देतोय. चालू ठेवा बंधूंच्या शुभ हस्ते चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. हॅलो प्रणय कदम. प्रणय, आता ही पैठणी तुझ्या मनात, म्हणजे मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, पण मी तुला हा प्रश्न विचारतोय की आयोजनबद्दल तर सर्वच बोलतायत, आयोजन छान आहे, त्याबद्दल काही जास्तीची चर्चा आपण करणार नाही. तुला थेट प्रश्न असा विचारला जात आहे, ही पैठणी नक्की कुणाला देणार? नक्की या शब्दावरती जोर आहे. ही पैठणी किती काय झालं तरी त्याच्यावर पहिला अधिकार आपल्या आईचाच असतो. कारण नेहमी आपण सकाळी निघताना आपल्या आईलाच बोलूनच आपण जातो की मी खेळायला जातोय. आणि काल रोजच सांगतायत की पहिली अशी कन्सेप्ट आहे जिथे पैठणी म्हणून मॅन ऑफ द मॅच आहे. प्रत्येकाचीच आई प्रत्येकाला शिव्या घालत असे खेळायला जाताना. त्यामुळे कालपासून माझा पण फोकस होता की काही करून आपल्याला ही पैठणी मिळवायची आहे. कधीतरी आई बोलेल की आज गेलास पण आज काहीतरी चांगलं करून आलास. त्यामुळे ही पैठणी आईला डेडिकेट करेन. आणि दुसरं म्हणजे गेल्या मॅचला आमच्यावर एक वेगळं दडपण देखील होतं, कारण आबूच फक्त खेळत होता, खालची मिडल ऑर्डर कोण खेळत नव्हती. त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज होतं, ते पण आम्हाला थोडं पार पडायचं होतं. त्यामुळे आज त्याची माझी बॅटिंग झाली, त्याच्यामुळे पण मला चांगलं वाटलं. आणि आयोजन तर एकदमच छान आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रणय. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर दादा मॅचच्या दिशेने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राजा घाडगे आणि संकेत घाडगे याच्या माध्यमातून महत्वाची मॅच आहे. ही देखील एक चांगली फाईट पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि आता देखील जर पाहिलं तर नो बॉलवरती चौकार आलाय. संघाची धावसंख्या झाली 9, 10 धाव फलकावरती. आशिष नांदे गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्ले षटक हाताळतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे. संकेत गाडगे गांधी या नावाची चर्चा देखील आहे सध्याच्या घडीला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला. आता बॅट जोरात फिरवली परंतु बॉल निघून गेला. विकेट कीपरकडे डॉट बॉल आलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या आयोजनाची स्पर्धा तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शिरभैरवनाथ सडवली संघाच्या अगेन्स्ट. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली शिरभैरवनाथ सडवली टीमने. आडव्या बॅटनं उंच तर गेलाय. क्षेत्रशक्तीकडे पोहोचतोय का? पाहावं लागेल. पोहोचलाय तिकडे, झेल टिपलाय आणि संकेत गाडगेची खेळी आता संपुष्टात. मोठा धक्का बसतोय लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीमला. 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी आणखीन एक मोह आवरला नाही त्याला. संकेत गाडगेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्याचा होता परंतु प्रयत्न फसलाय, यशस्वी झाला नाही. तिकडे झेल चांगला टिपला, कॅच चांगली घेतली. तिकडे व्यासपीठावरती आपण प्रमुख पाहुण्यांना पाहतोय. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभजा चषक 2025 पर्व 3 आपण पाहतोय. परमिट आईचं छातीला गाव आमच्या साथीला हे ब्रीद वाक्य घेऊन लंगोटी मित्रमंडळ करंजे या गावची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहारदार क्रिकेटचं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा. एसके कॅप काल लॉन्च करण्यात आली. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. आणि पैठणी आहे सामनावीराची पैठणी आपण देतोय. शंकर घाडगे साहेब, बालचंद्र हुतेकर साहेब तसेच प्रल्हाद पाटील साहेब ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून ही पैठणी साडी. तर शैलेश कदम हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश कर्नाळे आलाय. सँडी 3ऱ्या क्रमांकावरती. मानाचा चषक जिंकला, तिथून कॉन्फिडन्स लेवल चांगला असणार आहे लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमचा. ड्राईव्ह ऑन साईडला खेळलाय. डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक येईल तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड आता पुढे जातोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. संदेश कर्नाळे आणि राजा घाडगे या जोडीची चर्चा मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपण नक्कीच पाहिली होती. मागील वर्ष नक्कीच लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी बॅड पॅच होतं, स्पर्धा जिंकत नव्हते. परंतु सुरुवातीला हंगाम सुरुवात झाली, मानाचा चषक जिथे मात्र 4 वेळा त्यांच्या नावावरती आहे. आता सुरुवात चांगली होईल. स्वीप करायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटवरती बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल.
विजय तळेकर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. निवे गावचे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी विजय तळेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी मात्र दिले. त्यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या 11 धावा धावफलकावरती. पहिली ओव्हर संपली, 11 धावा धावफलकावरती. चांगलं षटक हाताळलंय, एक महत्वाची विकेट देखील मिळवून दिली आहे. आशिष नांदेचं हे षटक चांगल्या प्रकारे त्याने हाताळलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आणि विकेट देखील विकेट देखील तो मिळवून देतो, हीच त्याची खासियत आहे आशिष नांदेची. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीसाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सचिन. शिरभैरवनाथ सडवली संघाचा देखील इतिहास मागील 3 वर्षापूर्वी आम्ही पाहिला होता. त्यांच्या गावामध्ये स्पर्धा, ते देखील वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. डान्सिंग अंपायर त्याच गावातून आपले प्रदीप शिंदे यांची सुरुवात झाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती कोणत्या गावातून सुरुवात झाली असेल तर शिरभैरवनाथ सडवली या संघाकडून, या गावाकडून तिथून सुरुवात झाली. आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं, परंतु ही स्पर्धा महत्वाची आहे. रिवर्सचा फटका, राजा गाडगे शांत बसणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आला एक सुरेख फटका 6 धावांसाठी. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. षटकार ठोकलाय राजा गाडगेने. पहिलाच बॉल फेस केला आणि तो देखील स्विच हिटचा फटका. 6 धावा आल्या. किसन जाधव साहेब हे देखील उपस्थित झालेत, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केले सचिन यांचं देखील. स्विच पुन्हा एकदा. आता मात्र जर पाहिलं तर मागे चेंडूला पाठवलंय. राजाच्या बॅटमधून हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, 2 मोठे फटके आले. सचिन यांचं स्वागत जोरदार केलंय राजा गाडगेने. जिथं मात्र लंगोटी मित्र मंडळ करंजे संघ प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत जोरदार करतायत. आणि आता मैदानामध्ये राजा या गोलंदाजाचं स्वागत अगदी 2 मोठे फटके मारून करतोय. षटकार चौकार आलेत. संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जातोय. यशस्वी जोडी म्हणून देखील तालुक्यामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधून राजा घाडगे आणि संदेश कर्नाडी ओळखली जाते. सूचित खेळायचा प्रयत्न केला, अटेम्प्ट केला, बॉल सरळ निघून गेला. वाईट यॉर्कर, विकेट किपरचा वेध घेतला, डॉट बॉल. असोसिएशनची मीटिंग होईल 1 वाजता. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. कल्पेश मांढरे तिकडे फंबल झालाय, दुहेरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव देखील पूर्णच केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाचा स्कोर कार्ड 23-23. धावांचा वेग वाढवतोय राजा घाडगे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, परंतु या षटकात देखील जर पाहिलं तर आतापर्यंत धावा तो बनवतोय. समोर सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बाळा तिकडे पोहोचेल. मिस फिल्डिंग झाली आहे. तिहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. संकेतने सुरुवात चांगली करून दिली. मानाचा चषक तिकडे मात्र धामणदेवी विरुद्ध संघ खेळत होता लंगोटी मित्र मंडळ करंजे. मयूर खाडीला मारलेले ते 2 षटकार अजूनही आठवतात. आता देखील सुरुवात तशीच केली होती संकेत गाडगेने, परंतु तो स्वास्थ्यात बाद झाला, लवकर बाद झाला. विकेट आशिष नांदेने मिळवून दिली, परंतु त्याच्या जागेवरती संदेश कर्नाळे आलाय. एक तो सिन्सिबल इनिंग खेळतोय, एकेरी 2 धावा घेतोय, राजाला स्ट्राईक देतोय. हा देखील फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटवरती आला नाही. लेग बाईची एक धाव. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची बरोबर 1 वाजता मीटिंग असणार आहे, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्या. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. 1 बाद 27. आता टेबॉलचं षटक
सर्व सामने आपण 4 षटकांचे पाहतोय आजच्या दिवसामध्ये. पोलादपूर तालुका हा आज जर पाहिलं तर क्रिकेटमय झालाय. पोलादपूर तालुक्याचं अगोदरचं क्रिकेट जिथून मात्र सुरुवात झाली नगरसेवक चषक, त्याच्यानंतर असोसिएशनची स्थापना आणि बऱ्याचशा मॅचेस असोसिएशनच्या होत गेल्या. PTPL आली, तर प्रत्येक गावाच्या प्रत्येक विभागाच्या प्रीमियर लीग आल्या. अंडरआर्म क्रिकेटसाठी हा तालुका पोलादपूर तालुका जास्तीचा ओळखला जायचा. परंतु आज या तालुक्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये जिकडे पाहावं तिकडे ज्या ग्रामीण भागामध्ये हे क्रिकेट जास्तीचं खेळलं जाते. ओव्हरआर्म क्रिकेट. विनीत सकपाळ टेप बॉलचं षटक घेऊन आलाय. विनीत सकपाळ गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू. विनीत देखील PTPL मध्ये तो देखील आता कर्णधार पदाची भूमिका साकारणारे. SK लाईव्ह इव्हेंट संघाचा कर्णधार म्हणून त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. दिनेश सकपाळ साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामवर्धनी कापडे संघाचे दिनेश सकपाळ या आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विनीतचे षटक. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी सज्ज राहायचंय. जय बजरंग दामनदेवी आणि छावा 11 केवनाळे. चला टॉस साठी सज्ज राहा. पहिलाच बॉल स्विंगचा वापर करण्यात आलाय. स्विंग होतोय बॉल, पायावरती ब्रश झालाय. एक सिंगल, बॅटची कडा घेतली आणि एका धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. संदेशचे अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. संदेश एकेरी दुहेरी धावांवरती भर देतोय, तेच काम करतोय. राजा गाडगे फटके मोठे खेळतोय आणि तेच चांगलं काम तो करतोय. इथं मात्र जर पाहायला मिळतोय खोला टाकलेला बॉल लेग बाईसची पुन्हा एकदा धाव फलकावरती आणि संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 29 या आकड्यावरती. या षटकामध्ये अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे विनीत सकपाळकडे की हे टेप बॉलचं षटक चांगलं हाताळायचंय. चांगली ग्रीप पकडतोय आणि त्या लेंथ वरती लाईन अँड लेंथ वरती चांगला गोलंदाजी तो करतोय. आता लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत. एक्स्ट्राची धाव. या दिनेश सकपाळ साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. शैलेश कदम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची देखील स्पर्धा गेल्या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळाली, यावर्षी देखील असणार आहे. रवी इंगवले आपलं देखील हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजीनगर संघाचे कर्णधार. सरळ बॅटने समोर खेळाय, उंच गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल आणि लांब देखील गेलाय. संदेशच्या बॅट मधून आल्यात या 6 धावा. आता संदेश देखील थांबणार नाही, हात खोलावे लागतील कारण काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याच्यामध्ये आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि तो घेतलाय. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाते. 35 वरती धावफलक, 36 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. षटकार ठोकलाय संदेश कर्नाळेनं. आता तो देखील आक्रमक झालाय. राजा गाडगेच्या बॅटमधून मोठे फटके आले. एक षटकार एक चौकार तो देखील खेळाय. चांगली भागीदारी 2 खेळाडूंमध्ये देखील. लोअर फुल टॉस होता, बॅटवरती बरोबर आले नाहीये. लॉंगर मध्ये खेळलाय, हर्ष तिकडे होता, त्याची देखील मिस फिल्डिंग झाली. बॉल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 4. मिस फिल्डिंग चुका मैदानाच्या आतमध्ये केल्या तर त्या अंगलट देखील होतात. संघाला पराभव पत्करावा. कित्येक सामने आपण पाहिलेत कालपासून आजपासून. मिस फिल्डिंग झाली की तो संघ अगदी पराभवाच्या छायेत सापडलाय. 4 धावा आल्यात. एक धाव महत्वाची आहे. काल एका धावेने पराभव पत्करावा लागला पळशील संघाला, तो देखील म्हणत असेल 1 धाव महत्वाची आहे. समोर खेळाय, फटका. संदेश थांबाय तयार नाहीये. 3रा मोठा फटका येतोय. एक टप्पा घे चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी लगातार 3 मोठे फटके आलेत, बाउंड्री आल्यात. 1 षटकार 2 चौकार आलेत. पहिले 3 बॉल चांगले टाकले विनीतने, परंतु त्याच्यानंतर स्ट्राईक एंड वरती गेला संदेश. त्याच्या बॅट मधून मोठे फटके. संघाची धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचले. 44. संपूर्ण नवीन गणवेश आज पाहायला मिळतोय. पाऊसळी घेणारा बॉल, त्याच्यावरती फटका, चपराक लगावली आहे. संदेशच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जय बजरंग दामनदेवी आणि छावा 11 केवनाळे. युवराज दाबेकर साहेब आणि संदीप दाबेकर साहेब, चला या. आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभदा चषक संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची 50 धावा पूर्ण करतोय लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ. 50 अप. या विनीतच्या टेबलच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या 2 षटकार 2 चौकार सँडीचे पाहायला मिळाले. पोरमीट आईचं छातीला गाव आमच्या साथीला जननी कुंभदा आईचा आशीर्वाद या खेळाडूंच्या पाठीशी आहे, या गावाच्या पाठीशी आहे. हे बहारदार आयोजन लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं पाहायला मिळालंय. शेवटचं षटक कल्पेश मांढरे फिरकीचा जादूगार. पोलादपूरवरून दाखल लढाई कल्पेश मांढरे देखील. स्विचिटचा फटका पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवतोय. पॉइंटला चौकार खेळतोय राजा गाडगे. रिव्हर्स 4 56 वरती धावसंख्या. चांगले धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. मिस फिल्डिंग झाली. त्याचा फटका देखील आता श्री भैरवनाथ सडवली संघाला बसतोय की काय हेच पाहावं लागेल. परंतु बॅटिंग बाकी आहे त्या संघामध्ये. बॅटिंगसाठी विनीत सकपाळ आपण पाहणार आहोत. कल्पेश मांढरे, प्रशांत जाधव बाळा तिकडे, आशिष नांदे देखील बॅटिंग करतात, सचिन देखील बॅटिंग करतात. भावेश या टीम मध्ये म्हणजे चांगली बॅटिंग लाईन अप श्री भैरवनाथ सडवली संघाकडे देखील आहे. परंतु गोलंदाजी देखील तितकीच लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडे आहे. अनुभव आहे, एक्सपिरियन्स असणारे, कॉन्फिडन्स जास्तीचा आता लंगोटी मित्रमंडळ करंजे. राजाचा देखील गेल्या वर्षीचा बॅड पॅच त्याने भरून काढला. या हंगामामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. मानदा चषक झाला, आता देखील बॅटवरती बरोबर आलेला नाहीये. स्विचिटचा फटका खेळायचा होता तिकडे. भावेश थोडेसे फंबल झाले. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इकडं विकेट मात्र सॅक्रिफाय करावी लागेल. संदेशला इकडे परतावं लागेल. संदेश आपली विकेट सॅक्रिफाय करतोय कारण राजाच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेत, संदेशच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेत. परंतु राजाला माहिती आहे की मी देखील मोठे फटके अजूनही इथून पुढे खेळू शकतो. म्हणून संदेशने पाप सगळे आणि खास करून गौरव सावंत आणि आम्ही देखील खास करून ओमकार गाडगे मैदानामध्ये कधी येईल याची वाट बघतोय. परंतु ओमकार बॅटिंगसाठी जास्तीचे नाही. आज त्याला संघाने त्याचा सन्मान केला, हँड ग्लोव्ज दिलेत आणि आज मैदानात जर तो गेला तर नक्कीच जॉन्टी रोडची आठवण नक्कीच आम्हाला होईल आणि कॅमेरामन आमचे त्याच्यावरती फोकस होईल. बॅटिंगसाठी योगेश करणारे विठू आलाय. पहिलाच बॉल मिड विकेटला. आता हर्षद चुकी करणार नाहीये. चेंडूची फेकी लगेच करेल. एक सिंगल प्राप्त केली आहे. राजा गाडगे स्ट्राईक एंड वरती असणारे. संघाची धावसंख्या इथून पुढे 56 अब तक 56. एक चौकार धरून आलाय. पहिल्याच बॉल वरती आला होता परंतु त्याच्यानंतरचे 2 बॉल चांगले हाताळलेत कल्पेश मांढरेने. चांगला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर. विकेट कीपरला बीट करत चेंडू मागे जातोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. वाईट प्लस या 2 धावा अशा 3 धावा मिळतील. चला टॉस साठी त्वरित आपण येथे जय बजरंग दामनदेवी कर्णधार मयूर खाडे या ठिकाणी आलेत आणि छावा 11 केवणाळे. चला टॉस साठी या. छावा 11 केवणाळे संघाचा कर्णधार कॅप्टन. चला टॉस साठी. गणेश दाबेकर. चला याच्यानंतर अजून 6 मॅच कव्हर करायच्यात. हा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला. विकेट कीपर विनीत सकपाळचा वेध घेतला. डॉट बॉल. डॉट चेंडू आलेत. कल्पेश मांढरे अष्टपैलू खेळाडू आहे सडवली गावचा. तो देखील चांगला खेळी. रिवास रिवास रिवास. वा राजा. राजा याच्या बॅट मधून हा देखील फटका चांगला पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. चांगली बॅटिंग. संघाचा धाव फलक आता पुढे जातोय. 65 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम लंगोटी मित्रमंडळ करंजे. वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 65.
शेर भैरवनाथ सोडवली संघाची बॅटिंग अजूनही बाकी आहे. क्लीन बोल्ड, पुढच्याच बॉलवरती उत्तर दिलंय, दांडी गुल केली, त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट मिळते कल्पेश मांढरेला. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 65 बनवल्या, 66 धावांची आवश्यकता शीर भैरवनाथ सोडवली संघाला असणार आहे. 24 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी आलेत का दोन्ही कॅप्टन? छावा 11 केवनाळे, चला शेवटचा कॉल तुम्हाला दिलाय. छावा 11 केवनाळे, जय बजरंग नामनदेवी कॅप्टन. चला टॉस बॉक्स मध्ये आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे टॉस केला जाईल आणि टॉस कल्पेश गाडगे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला लंगोटी मित्रमंडळ करंजे, चला मैदानात त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि शीर भैरवनाथ सोडवली आपण बॅट्समन टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन, एका बाजूला जय बजरंग दामनदेवी आणि त्यांच्या विरोधात छावा 11 केवनाळे, हे दोन संघ खेळतील. टॉस जिंकलाय छावा 11 केवनाळे. निर्णय सॉरी, जय बजरंग दामनदेवी टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आलाय. तर फिल्डिंग करेल छावा 11 केवनाळे. टॉस जिंकलाय जय बजरंग धामनदेवी या टीमनं आणि निर्णय त्यांचा बॅटिंग करण्याचा आहे. 24 बॉल 66चा पाठलाग करायचा आहे. ओमकार गाडगे ग्लोव्स घालून मैदानामध्ये दाखल झालाय. त्याने आताच थोड्या वेळापूर्वी त्याचा विशेष सन्मान लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून झाला. ज्या 24 बॉल मध्ये 66चा पाठलाग करायचा आहे. ज्या आवाजामध्ये बदल होईल, आवाज ऐकाल जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धन्यवाद. निलेजी पवार सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जननी कुंभजा चषक 2025 आपण पाहतोय, तिसरं पर्व. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आदरणीय संस्थापक निलेजी कोळसकर साहेब आणि त्याच वेळेला अध्यक्ष संदीप कदम सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली. विनीत सकपाळ आणि त्याच्या साथीला प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये, बाळा आणि त्याच्या साथीला विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे, इरादे मोठे ठेवावे लागतील. आघाडीची जोडी प्रशांत जाधव आणि विनीत सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर राजा घाडगे गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली तुफानी अंदाजामध्ये. आज या वर्षी मला वाटतं ना केतन पवारने नो लुक स्ट्रोकची जास्तीची प्रॅक्टिस केली आणि राजा घाडगेने रिव्हर्स स्वीपची जास्तीची प्रॅक्टिस केलेली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये केतन पवारचे ते नो लुक स्ट्रोक पाहायला मिळतील का याची चर्चा होतीये. परंतु राजाने दाखवून दिलंय
आज स्विचची जास्तीची प्रॅक्टिस आणि त्याने केलेली आहे. राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. राजा घाडगे पुढचा बॉल, पहिला चेंडू उत्तरार्ध. पहिला बॉल खोलातला पाहायला मिळाला होता. वाडीस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून चेंडू ती फेकी करण्यात येईल. संदेश करणाऱ्याला आपण पाहतो आहोत. युवराजी दाभेकर साहेब यांना विनंती करेन या व्यासपीठावरती. खरं तर पोलादपूर तालुक्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळालं. एका बाजूला केतनजी काडे यांच्या मालकीचा संघ अर्थातच जय बजरंग धामणदेवी आणि छावा 11 केवनाळे युवराजी दाभेकर यांच्यातली ही भिडंत पाहायला मिळणार आहे. राजा पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. विनीत स्ट्राईक करेंट वरती आहे. ऑन साइडला त्याच्यासाठी 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट ऑन साइडला. यावेळेचा बॉल फटका फसला. बॅटचा स्टिकर जवळ. संदेश चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. हा झेल होऊ शकलेला नाहीये. संदेशला लांबचा पल्ला गाठायचा होता. डाव्या बाजूला तो धावत गेला. बॉडीचं संतुलन बनवू शकलेला नाही आहे. झेल निसटलाय. स्कोर कार्ड वरती धाबा या दुहेरीच्या मदतीने 3 बनल्यात. 3 धाबा दाफलकावरती आहेत. थोड्याच वेळामध्ये असोसिएशनची ऑफिशियल मीटिंग इथे घेतली जाणार आहे आणि त्याकरिता सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गुड लेन स्पॉट वरून राईज झाला हा बॉल. टेक ऑफ घेतला या चेंडूने. हा डॉट बॉल येतोय. विनीत हा तो बॅटर आहे जो विश्वासार्थ कामगिरी करेल. संघासाठी धावा गोळा करू शकतो. प्रशांतला ही गोष्ट चांगली ठाऊक आहे की विनीत जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर लाईनीने 2 ते 3 षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आवश्यक हीच बाब आहे ना की षटकार येणं गरजेचं आहे. 66चा पाठलाग करायचा. एक सर्वाधिक मोठं टार्गेट उभं झालंय. खोलातला चेंडू होता. इथे मात्र समोर खेळला. क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. उच्चांक धावसंख्या, सर्वाधिक मोठी धावसंख्या स्पर्धेतली उभी करण्यात आली आहे. चार धावा दाफलकावरती आहे. 4 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. राजा इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहतो. राजाला सातत्याने आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना पाहतो. यावेळेला खोलातला बॉल होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनला बीट केलंय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र भरारेल. गांधीला त्या ठिकाणी वाकूच दिलं नाही. किंवा ही गोष्ट त्याला जास्तीची रुचत नाही. कोणाच्या समोर वाकणं. चेंडू अडवण्यासाठी जास्तीचा तो झुकला नाही. याचाच कारण चौकार आला. यावेळेला ऑन साइडला वॉर शॉट. 12च्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या 4. हा येतोय चौकार. लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. धावा या क्रीडा नगरीवरती बनतात. या मैदानावरती धावा बनतात. स्कोर कार्ड वरती 12 बनल्यात. 66चा पाठलाग चालू आहे. विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 54 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 54 धावा. संदेश करण्याला गोलंदाजी मार्क वरती इन्व्हाइट करण्यात आलं. संदेशच्या गोलंदाजीची एक खासियत नेहमीच राहिले तो वेगाने जास्तीचे चेंडू टाकत नाही. संदेशसाठी तुम्ही अनेक वेळेला क्लोज कीप ही पाहू शकता. क्लोज यष्टिरक्षक पाहायला मिळतो. कारण वेगावरती स्वार न होता टप्प्यावरती जास्तीचा भर देणारा, अचूकतेवरती जास्तीचा भर देणारा गोलंदाज म्हणून संदेशला आपण पाहत आहोत. आम्ही असोसिएशनचे सदस्य आणि कमिटी, संपूर्ण कमिटी
पदाधिकारी सदस्य संपूर्ण कमिटीचं लक्ष वेधेन. व्यासपीठाच्या अगदी समोर एक डगआउट आहे, तिथे असणारे प्रेक्षक वर्ग डगआउट खाली करा, तिथे मीटिंग केली जाणार आहे. असोसिएशनचा जो डगआउट आहे ना, त्या डगआउट्स मध्ये अर्थात समोरचा जो डगआउट आहे त्या डगआउट्स मध्ये मीटिंग केली जाईल. चला, संपूर्ण सदस्य आणि त्याच वेळेला पदाधिकारी संदेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या दाटणीचा चेंडू त्याच्या माध्यमातून इथे हाताळण्यात आला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आलेत, अजूनही चोपडण्याची आवश्यकता. ओमकार घाडगेला आपण पाहतोय, खरं तर आज त्याचा एक विशेष सन्मान करण्यात आला, परंतु जे संघाने त्याला ग्लोव्ज दिले ना ते त्याने वेअर केलेले नाही आहेत. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब किती जातोय पाहावं लागेल. लांबीचे रन्स मिळतात, उंची जे नाही या खेळाडूला ठाऊक आहे. उंचही मारला आणि लांबही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विनीतच्या बॅटमधून षटकार. बेसबॉल नेहमीच खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आणि एक बेसबॉल हिट त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतो. 18 धावा फलकावरती आहेत, 18 ऑन दी बोर्ड. 66चा पाठलाग विजयासाठी अजूनही 48 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज. सौरभ घाडगे चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. यष्टीरक्षक पहा, जिथे आपण पाहिलं ना तर स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला, परंतु सौरभला 2 पावलापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीचा वेळ गेला. गांधी असेल किंवा सौरभ असेल यांच्याकडे बॉल गेल्यानंतर तो झेल टिपला जाईल याची शक्यता फार कमी आहे. त्या कारणास्तव त्यांना जास्तीचं लपवलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जिथे एक झेल निसटल्यानंतर जीवदान प्राप्त झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जय बजरंग धामणदेव या संघाला पाहणार आहात आणि आज नवीन ड्रेस कोचने तो संघ खेळतोय. अजिंक्यने काय रील काढली होती ती. हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. खरं तरी यष्टीरक्षक पाहू, यष्टांच्या पाठीमागे ओमकार घाडगेंना पाहतो आपण. एक विशेष सन्मान त्यांचा काहीच वेळापूर्वी झालाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 23 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली आहे ती 43 धावसंख्येची. धावा धावफलकावरती. पुढचा बॉल कमी गतीचा लेग कटर इथे पाहायला मिळाला होता. सिंगल इथूनही मिळते. मिड विकेटला खेळल्यात, सिंगल प्राप्त होती. केवळ एकेरी धाव. विजयासाठी अजूनही 42 ची आवश्यकता राहिली आहे. टीप बॉल वरती धावा बनतात, कारण पॅव्हेलियन कडून गोलंदाजी होत असताना काल 2 विक्रम पाहायला मिळाले होते, जिथे मात्र विनयच्या नावावरती एक विक्रम राहिला होता, ज्याने 4 बॉल 4 षटकार. राजच्या नावावरती 5 चेंडू 5 षटकार ठोकण्याचा कारनामा राहिला. धावफलकावरती धावा त्या सध्याकडे 24 ऑन दी बोर्ड. हाफ ट्रॅकर, काळजी घ्या, काळजी घ्या. पाणी जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये.
खरं तर ना कौतुक करावं तितकंसं कमी आहे. आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब संस्थापक स्वतः बॉल जसा लागला ना खेळाडूला तसे संपूर्ण पदाधिकारी मग सुनील सकपाळ साहेब कार्याध्यक्ष त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. राजेशदादा सकपाळ साहेब यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. सचिव स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. सोपानदादा मोरे साहेब यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये गणेश केसरकर साहेब यांनाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं. विजयी तळेकर असतील, संदीप कदम सर अध्यक्ष, संपूर्ण कमिटी मैदानाकडे दाखल झाली. कारण खेळाडू जर का कोणत्या संघाचा असेल तो आपल्या असोसिएशनचा आहे. ते बॉलचा वापर करण्यात येतोय. गणेशजी बाविस्कर सर, गणेशजी बाविस्कर कुचकर मैदानाच्या आतमध्ये जिथे आणखीन 5 सामने एकंदरीत 6 मॅचेस येणं अजून बाकी आहे. पुढच्या मॅचचा टॉस झाला. लंगोटे मित्रमंडळ करंजे आणि शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली ही चालू असणारी सध्या परिस्थितीची मॅच आपण पाहतोय. 66चा पाठलाग चालू आहे. टॉस जिंकला होता या मॅच मध्ये, जिथे मात्र शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. बारा चेंडू आणि विजयासाठी 44 ची आवश्यकता असणाऱ्या या सामन्यामध्ये स्कोर कार्ड वरती 24 बनले आहेत. 42 ची गरज. बारा चेंडू आणि 42 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 42 धावा. या एंडने धावा खोऱ्याने बनवणारा हवा. यशांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचा बदलाव करण्यात आला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ओंकार घाडगेंना पाहताय आणि ज्याच्या पाठीमागे एकही क्षेत्ररक्षक उभा नाहीये. अर्थात करंजे गावाची ही भिंत पॉइंटला उभी आहे. धावा रोखण्यात त्याला गरजेचं राहील. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने सौरभ घाडगे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. चेंडूवरती येईल. एकेरी धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. दुहेरी धावा येतील. दुहेरीच्या मदतीने 26 बनलाय. 40 ची आवश्यकता. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शेष. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जिथे आपण गांधीला पाहतोय. तदनंतर राजा घाडगे मिड विकेट मध्ये. चिकू आहे लॉंग ऑनला. लॉंग ऑफ कव्हर. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती. मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. उजव्या यशीच्या बाहेरून जाणारा. 39 ची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 39 धावा. पोलादपूरचा प्रतिती यश असा खेळाडू आणि आमचे जवळचे मित्र सूरजी सोनावणे यांना देखील तुम्ही पाहत आहात. थोड्याच वेळामध्ये ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळतील. RK 11 या संघाचे कर्णधार केतनजी खाडे साहेब. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आलेत. फटका तर चांगला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रोशनजी सावंत आणि केतनजी खाडे यांच्या मालकीचा संघ RK 11 या संघाचे कर्णधार. स्कोर कार्ड वरती 28 बनल्यात. धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सौरभ यावेळेला फटका बसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इथे दूर राहिलाय. कॅच ड्रॉप होते. 2 जीवदानं विनीतला मिळाली आहेत. त्याचा फायदा त्याला उचलावाच लागणार आहे कारण परफेक्ट मिडल तो करू शकलेला नाही. 29 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये धावा महाग झाल्या. धावा आलेल्या नाही आहेत. खरं तर एका क्षणाला असं वाटलं होतं की विनीतला जीवदानं मिळाली आहेत. तो चांगली बॅटिंग करेल. परंतु काही वेळापूर्वी त्याला काही अंशी थोडीशी दुखापत झाली. तदनंतर त्याच्यातून तो सावरतोय.
मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. थोडी घाई करा, तुम्ही आयोजक आहात. इथून पुढे 6 मॅचेस बाकी आहेत. संदेश ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू पुढेचा साऊंड, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती केवळ 29 आहे. खरं तर आघाडीला आलेले दोन्ही बॅटर पंचांनी DRS घेतला व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलं. बॅटिंग टीमने रेफर केलं थर्ड अंपायरकडे आणि जिथे मात्र DRS चा वापर इथे करण्यात येईल. निर्णय तपासणी केंद्रामध्ये आपण आहोत. तुमचं स्वागत आहे जिथे हा निर्णय देण्यात येईल. फेड डिलिव्हरी. बॅटिंग टीम DRS अनसक्सेसफुल राहिलं. स्कोर कार्डवरती धावा जिथे आपण पाहत आहोत, धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या एकंदरीत 29 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला आपण बाईला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका एकेरी निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला खुला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती एकेरीच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन दी बोर्ड. धावा कमी खर्च केलेले आहेत. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाची गोलंदाजी झाली, ड्रायव्हिंग सीट वरती या लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. अर्थात तो जिंकलाय. एका बाजूला जय बजरंग धामणदेव या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. छावा 11 केवनाळे आपलं आम्ही लक्ष वेधू की आपल्याला फिल्डिंग करायची आहे. गणेश असेल, बाबू असेल, आम्ही आपलं लक्ष वेधतोय. युवराजी दाभेकर यांचं लक्ष वेधूयात. फिल्डिंगसाठी हा सामना जसा संपेल लगेचच मैदानावरती दाखल व्हायचं आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता आहे ती अर्थातच 34 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 34 धावा. चला विठू. सहा चेंडू आणि 34ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 34 धावा. पहिला बॉल. पहिला चेंडू जो दिशाहीन राहिला. लेग ब्रेक. नो बॉल आहे हा. नो बॉल. योगेश कर्णाळ्याने सुरुवात केली अवांतर धावेने. नो बॉल. पिचिंग आउटसाइड दी ऑफ. खेळपट्टीच्या बाहेर पिच केलाय हा. नो बॉल. येणारे 6 बॉल आणि 33ची आवश्यकता. फ्री हिटचा चेंडू. बाळा स्ट्राईक केडवंती आहे. लोअर फुल टोश. षटकार येईल. पहिला तर आलाय. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांत जाधवच्या बॅटमधून. फ्रीचा बॉल. लोअर फुल टोच बनवला. टार्गेट केलं समोरच्या क्षेत्राला. षटकार येतोय. आदरणीय नागेशदादा दरेकर साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. कमी गतीचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कुणबी या संघाचे मालक तथा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे PSI आणि पोलादपूर भूषण या सन्मानाने ज्यांचा विशेष सन्मान करण्यात आला असे नागेशदादा दरेकर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. यावेळेला कोलातला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आणि बिग बॅशची स्पर्धा आली ना की नागेशदादांचं कार्य नेहमीच वाढतं. बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये नेहमीच
संपूर्ण आता दारोमदार एकट्या खांद्यावरती घेऊन त्यांनी स्पर्धेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमीच केला. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या परिस्थितीमध्ये 40 बनल्यात. पुढचा चेंडू योगेशचा हा बॉल वाईट यॉर्कर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. यशांच्या पाठीमागे केवळ पाहावं आणि पाहतच राहावं एवढं देखणं कामकाज आपण ओंकार घाडगेंचं पाहत आहोत. 40 धावा फलकावरती 26 ची गरज. या वेळेला योगेश करणारे वेगाने गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. सामन्यामध्ये पकड मजबूत झालीये. येणारे केवळ एका बॉलचा खेळ शेष आहे आणि 26 ची गरज. चला छावा 11 जी केवणाऱ्या संघ आपण तयार राहा. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला आणि त्यावरती धाव येतील. त्या 6-20 धावाने संघ होतो इथे पराभूत. अर्थात मॅच जिंकली आहे ती लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाने जिंकला हा सामना. सुनीलजी कळंबे साहेब यांचं आगमन होत आहे.